नाशिकमध्ये ठाकरे आणि मनसेच्या स्थानिक नेत्यांची जवळीक पाहायला मिळाली। नाशिकमध्ये मनसेने राजगड कार्यालयामध्ये सत्यनारायणाच्या पूजेचं आयोजन केलं आणि या पूजेला ठाकरेंचे कार्यकर्ते सुद्धा उपस्थित राहिले। यावेळेला उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंनी एकत्र यावं अशी विनंती कार्यकर्त्यांकडून करण्यात आली। स्थानिक पातळीवर ठाकरे मनसे नेत्यांची एक प्रकारे युतीच झाल्याचं चित्र जे आहे ते काही अंशी पाहायला मिळालं। हिंदुत्व अधिक ठाकरे म्हणजेच महाराष्ट्र असा बॅनरवर उल्लेख सुद्धा पाहायला मिळालेला होता। भाऊ, काय वाटतं आपल्याला दोन्ही नेत्यांनी एकत्र यावं? हिंदुत्व अधिक ठाकरे बरोबर महाराष्ट्र, खरोखर हे समीकरण महाराष्ट्राच्या तळागाळापर्यंत चालणार आहे। निश्चितच माननीय साहेब आणि माननीय उद्धव साहेब हे योग्य निर्णय घेतील आणि आम्हा सैनिकांना 100% न्याय देतील। हिंदुत्वाच्या नावाखाली जो महाराष्ट्राचा बट्ट्याबोळ या सत्ताधारी पक्षाने केलेला आहे व या गद्दारांना धडा शिकवण्यासाठी साहेब आपण एकत्र येणं ही काळाची गरज आहे, हिंदुत्वाची गरज आहे। आम्ही आमचे सगळे जे काही आपसी मतभेद असतील सगळे साईडला ठेवून, बाजूला ठेवून आम्ही सगळे एकत्र येऊन एकजुटीने एक नवीन ऊर्जा या महाराष्ट्राला द्यायला आम्ही तयार आहोत। येणाऱ्या महानगरपालिकेच्या बाबतीमध्ये जे काही निर्णय होतील उद्धव साहेबांबरोबर इतर पक्षांबरोबर ते फक्त आमचे आदरणीय राजसाहेब घेतील आणि उद्धव साहेब आले तर सर्व महाराष्ट्र सैनिकांना हा आनंदाचाच एक मेसेज जाणार आहे। कुशल पाटील सह पवन येवले, TV9 मराठी, नाशिक।